हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राज्यातल्या 11 जागांसह देशातील 93 जागांसाठी मतदान सुरू। देशात 5 वाजेपर्यंत 60.19% मतदानाची नोंद। आसाममध्ये सर्वाधिक 74.86% तर महाराष्ट्रात सर्वात कमी 53.40% मतदान। राज्यात दुपारी 5 वाजेपर्यंत 53.40% मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क। कोल्हापुरात सर्वाधिक 63.71% तर बारामतीत सर्वात कमी 45.68% मतदान। अजित पवार गटाने मतदानासाठी पैसे वाटल्याचा रोहित पवारांचा आरोप। यासाठीच वाय दर्जाची सुरक्षा हवी होती का? व्हिडिओ ट्विट करत सवाल। आम्ही असले प्रकार करत नाही, रोहित पवारांच्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणून आरोप करतायत। रोहित पवारांच्या आरोपांवर अजितदारांचा पलटवार। बूथवर काम करणाऱ्या पवार गटाच्या कार्यकर्त्यांना दत्ता भरणेंकडून शिवीगाळ। आमदार रोहित पवारांचा आरोप, तर तो बारामती अॅग्रोचा कर्मचारी पैसे वाटत होता। दत्ता भरणेंनी आरोप फेटाळला। दत्ता भरणेंविरोधात सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार। रोहित पवारांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवरून सुळेंची तक्रार। दत्ता भरणेंनी शिवीगाळ केल्याचा आरोप। आईला घेऊन मतदानाला गेलो तर मिरच्या जोमण्याची गरज काय? पवार साहेबांनाही आधार देऊनच मतदानाला घेऊन गेले ना? आईवरून टीका करणाऱ्यांना अजितदारांचं उत्तर। सुप्रिया सुळे अजित पवारांच्या काटेवाडीतील निवासस्थानी आशा काकींचे आशीर्वाद घेतले। अजितदारांची भेट नाही, सुप्रिया सुळेंची माहिती। सुप्रिया सुळेंची भेट हा भावनिक रणनीतीचा भाग। सुळेंच्या भेटीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। माळेगावात शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क। सुप्रिया सुळेंसह प्रतिभा पवार आणि रेवती सुळेंकडूनही मतदान। काटेवाडीत अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क। सुनेत्रा पवारांसह आई आशाताई पवारांनीही केलं मतदान। अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना बळीचा बकरा केला। बारामतीत सुप्रिया सुळे विक्रमी मताधिक्यानं जिंकून येतील, संजय राऊतांचा दावा। अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल। मतदानापूर्वी ईव्हीएमची पूजा केल्याप्रकरणी चाकणकरांविरोधात पुण्याच्या सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेत नारायण राणे पराभवाचा चौकार मारतील, तर विनायक राऊत पुन्हा लोकसभेत जाणार, संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। माळशिरसमध्ये भाजप उमेदवाराने बनावट नोटा वाटल्या। उत्तम जानकर यांचा रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर आरोप। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।